झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरती असलेल्या जुन्नर तालुक्यातली दरेवाडी अखेर उजळलेली आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दरेवाडीनं उजेड अनुभवलेला आहे। जर्मनीमधल्या बॉस्च कंपनीनं सौर ऊर्जेचा वापर करून गावामधला अंधार दूर केलाय। सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही दरेवाडी देशाला स्वातंत्र्य मिळून 62 वर्ष झालीत। मात्र दरेवाडीची अंधारातून सुटका झालीच नव्हती। एमएसईबी कडे वारंवार पाठपुरावा करूनही गावातील अंधारवाट कायमच राहिली। इतकंच नव्हे तर गावात जाण्यासाठी रस्ताही नसल्यानं दरेवाडी दळणवळणाच्या सुविधेपासूनही दूरच राहिली होती। रस्ताही नाही आणि वीजही नाही अशी इथली परिस्थिती होती। आमचंच खेड नाही असं पश्चिम तर आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यामध्ये भरपूर खेड आहेत। तिथं पण आपल्या देशाने आता तसं म्हणायला गेलं तर आपल्या देशाने तिथं जाऊन खरं लोकांचे किती खेड त्यांचे सर्वे करून लोकांना खरं रोड लाईट नेटवर्कचे प्रॉब्लेम प्रत्येक असं त्यांनी सॉल्व्ह केलं पाहिजे। वीज आणि रस्त्याची सुविधा नसल्यानं दरेवाडीतल्या अनेकांनी स्थलांतर केलंय। मात्र ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे त्यांना इथंच राहणं भाग होतं। अखेर जर्मनीच्या बॉस्च कंपनीनं गावातला अंधार दूर करण्यासाठी पुढाकार घेतला। त्याला गावकऱ्यांनीही साथ दिली आणि गाव उजळून निघालं। विजेपासून आम्हाला बरेच काय फायदा झाला। लाईटचा प्रकाश पडू लागला, पोरं अभ्यास करू लागली, त्यामुळे मग पोरांचा अभ्यास होऊ लागला। पहिलं कसं होतं की दिव्यामध्ये आपला बत्ती रॉकेलच्या दिव्यावरती आम्हाला अभ्यास करावा लागायचा आणि दूरच्या लांबच्या शाळेवरती आम्हाला जावं लागायचं। त्याच्यामुळे मग आता काय टेन्शन नाही, आम्हाला सर्व काय व्यवस्थित झाले। दरेवाडीचा अंधार दूर झाला ही समाधानाची बाब आहे। मात्र हा अंधार जर्मनीच्या कंपनीनं दूर केला ही शर्मेची बाब आहे। स्वातंत्र्याच्या 62 वर्षांनंतरही रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा देण्यात राज्यकर्ते अपयशी ठरल्याचंच यातून पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। झी 24 ताससाठी पुण्याहून कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।